नमस्कार, देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने 31 मार्च 2024 नंतरही कांदा निर्यात बंदी कायम ठेवली आहे। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला। धुळ्यात घरात साठवून ठेवला होता लाखो रुपयांचा गुटखा। गुप्त माहिती मिळाल्यावर पोलिसांची धाड, आरोपीसह मुद्देमाल जप्त। गोंदिया जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाची मोहीम, औषध वाटप देखील करण्यात आले। गोंदिया शहरात सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या। साहिल उर्फ माट्या नामक अट्टल गुन्हेगार पोलिसांनी पकडला। आरोपीने 25च्या आसपास गुन्हे केले आहेत। टप्प्याटप्प्याने सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करू, रोहित पवार यांचे अजित पवार गटाला उद्देशून सूचक विधान। यवतमाळ येथे शिवसेना जिल्हा पदाधिकारी आढावा बैठकीचे आयोजन। लोकसभा उमेदवारी संजय राठोड यांना मिळेल की भावना गवडी यांना, हे मात्र गुपित। होळी सणानिमित्त बाजारात साखरेचे नारळ विक्रीसाठी दाखल। महागाईमुळे बाजारात मंदीचे सावट। कोण कुठल्या जागेवरून लढणार हे 2 दिवसात कळेल। खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाबद्दल दिली माहिती। कुख्यात गँगस्टर प्रसाद पुजारी याला मुंबई गुन्हे शाखेकडून अटक। गँगस्टरला वरदहस्त कुणाचा याचा तपास सुरू आहे। धुळ्यात लोकशाही वाचविण्यासाठी हुकुमशाही, महागाई, बेरोजगारीची युवासेनेने केली होळी। आगामी काळात देशासह राज्यात इंडिया आघाडीचे जनहिताचे लोकशाही सरकार येवो अशी प्रार्थनाही करण्यात आली। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।